नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 2 नंबर वर्क यामधील प्रॉब्लेम सेट 3 आता आपण सोडवणार आहोत। त्यातील पहिला क्वेश्चन आहे, रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स। संख्या वाचा व अक्षरामध्ये लिहा। या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत, या संख्यांचं वाचन करून त्या अक्षरामध्ये लिहायच्या आहेत। पुढील कॉलम मध्ये या संख्या अक्षरामध्ये लिहून दाखवलेल्या आहेत। या संख्या कशा प्रकारे लिहिल्या आहेत ते आपण समजावून घेऊया। त्यातील पहिली संख्या आपण पाहू। पहिल्या संख्येमध्ये 4 हा डिजिट युनिट प्लेसला आहे, 3 हा डिजिट 10 प्लेसला आहे, 2 हा डिजिट 100 प्लेसला आहे, 5 हा डिजिट 1000 प्लेसला आहे, 6 हा डिजिट 10,000 प्लेसला आहे आणि 7 हा डिजिट लाख प्लेसला आहे। त्यामुळे या संख्येचं वाचन करताना 7 लाख त्याच्या पुढे 10,000 आणि 1000 प्लेसचे जे डिजिट आहेत ते आपण एकत्र वाचणार आहे, 65,000 आणि त्यापुढे 234। अशा प्रकारे या संख्येचं वाचन करताना 7,65,234 अशा प्रकारे केलं जाईल। पुढच्या संख्या देखील अशाच प्रकारे वाचायच्या आहेत, 4,73,225 4,73,225। तिसऱ्या संख्येचं वाचन करूया, 3,27,001। कारण इथे 100 आणि 10 प्लेसला 0 आहेत, त्यामुळे याचं वाचन करताना 3,27,001 अशा प्रकारे केलं जाईल। त्याच्या पुढील संख्या 8,75,375। त्यानंतर 1,50,437, 2,03,174, 6,47,851। त्यापुढील संख्येचं वाचन करताना लाख प्लेसला 9 आहेत आणि 1000 प्लेसला 0 आहेत, त्यामुळे या संख्येचं वाचन करताना आपण 1000 प्लेसचा उल्लेख करणार नाही, 9,09,999। पुढील संख्या 5,75,010। इथे 100 प्लेसला 0 आहे, त्यामुळे त्याचा आपण उल्लेख केला नाही। शेवटच्या संख्येमध्ये 4,03,005। क्वेश्चन नंबर 2, रीड द नंबर्स अँड राईट देम इन फिगर्स। संख्या वाचा आणि अंकामध्ये लिहा। या ठिकाणी संख्या अक्षरामध्ये दिल्या आहेत, त्या आपल्याला अंकामध्ये लिहायच्या आहेत। अंकामध्ये या संख्या लिहून दिलेल्या आहेत, त्या आपण समजावून घेऊया। 1,35,855। 1 हा लाख प्लेसला येईल, त्याच्या पुढे 35,000 आहेत, म्हणून 10,000 आणि 1000 प्लेसला 3 आणि 5 हे डिजिट येतील, त्यामुळे 35,000 ही संख्या तयार होते। त्याच्या उजवीकडे 855 लिहिले, त्यामुळे या पूर्ण संख्येचं वाचन आहे 1,35,855। दुसरी संख्या 7,27,000। लाख प्लेसला 7 येतील आणि 1000 प्लेसला 2 आणि 7 हे डिजिट येतील। 100 टेन्स आणि युनिट प्लेसचा इथे उल्लेख नाही, त्यामुळे इथे आपण 100 टेन्स आणि युनिट प्लेसला 0 लिहिले। तिसरी संख्या पहा, 4,25,300। 4,25,300। चौथं उदाहरण, 9,09,099। 9,09,000 म्हणजे 10,000 प्लेसचा डिजिट इथं नाही आहे, म्हणून इथं आपण 0 घेतला। 100 प्लेसचा पण इथे उल्लेख नाही आहे, म्हणून 100 प्लेसला देखील 0 घेतला आणि त्याच्या पुढे 99 लिहिले, त्यामुळे ही संख्या आहे 9,09,099। पाचवं उदाहरण, 7,49,362। 7,49,362 आणि शेवटच्या उदाहरणामध्ये 8 लाख दिलेले आहेत, म्हणून लाख प्लेसला 8 येईल। 1000 आणि 10,000 प्लेसचा उल्लेख नाही, म्हणून 0 आले। त्याच्या पुढील 100, 10 आणि युनिट प्लेसचा देखील उल्लेख नाही, त्यामुळे त्याच्या जागेवर देखील 0 लिहिलेले आहेत। त्यातून या ठिकाणी 8 लाख ही संख्या तयार झाली। क्वेश्चन नंबर 3, यूजिंग द डिजिट 0 to 9 ओनली वन्स मेक 5 6 डिजिट नंबर्स। 0 ते 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी 5 संख्या तयार करा। ही पहिली संख्या लिहिली, यामध्ये 6 अंक आहेत
आणि संख्या लिहित असताना प्रत्येक डिजिट एकदाच वापरलेला आहे. या संख्येमध्ये 8 हा अंक एकदाच आहे, 2 हा अंक देखील एकदाच आहे, 5 हा अंक देखील एकदाच, 7 हा अंक देखील एकदाच आहे, 4 हा अंक देखील एकदाच आहे आणि 9 हा अंक देखील एकदाच आहे. अशा प्रकारे प्रत्येक अंक एकदाच येईल याची काळजी घेऊन 6 अंकी संख्या आपल्याला तयार करायच्या आहेत. अशा 5 संख्या तयार करायच्या आहेत. त्यातील एक संख्या आपण तयार केली, 8,25,749. दुसरी 3,69,721. त्याच्या पुढे 4,53,192. चौथी संख्या 2,45,978 आणि शेवटी 6,24,359. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सेट 3 सोडवून पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 4 सोडवणार आहोत. धन्यवाद.